बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. बारसूतील प्रस्तावित रिफायनरी विरोधात आंदोलन पेटलं असतानाच उद्धव ठाकरे आज कोकणामध्ये येणार आहेत. बारसूच्या रणमैदानावर जाऊन उद्धव ठाकरे प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. बारसू रिफायनरीला स्थानिक भूमिपुत्रांचा तीव्र विरोध आहे आणि उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता राजापूरमध्ये दाखल होणार आहेत. तिथूनच ठाकरे बारसूमध्ये जाणार असून गिरिमादेवी इथे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांशी ते संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, उद्धव ठाकरे आज कोकणात येत आहेत, प्रकल्पग्रस्तांशी ते संवाद साधणार आहेत. सध्या ग्रामस्थांमध्ये काय चर्चा सुरू आहे? सचिन अहिर बोलतायत. चला रोल. सचिनजी, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा. एकीकडे उद्धव ठाकरे चाललेले आहेत बारसूला, जिथं समर्थनात आणि विरोधात असे दोन प्रकारचे आंदोलन होत आहेत. त्यामुळे कुठेतरी वादग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपलं काय म्हणणं आहे यावर? खरोखरच आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे, कारण शेवटी ज्यावेळी कुठचाही प्रकल्प येत असतो, रोजगार हा जरी असला तरी देखील मूळ ज्यांची जागा आहे किंवा जे शेतकरी बांधव आहेत किंवा प्रकल्पग्रस्त आहेत यांनाही विश्वासात घेऊन कुठचेही प्रकल्प यायला पाहिजे. आणि मला आठवते की मी स्वतः विधान परिषदमध्ये आम्ही भाऊविकांनी मागणी केली होती की पहिला पुनर्वसन दाखवा, लोकांना विश्वासात घ्या, मगच या गोष्टी करा. आणि आज दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी होत आहेत. एकतर आदरणीय पक्षप्रमुख बारसूला जात आहेत, तिकडे त्या शेतकरी आणि विशेषतः ज्यांचा विरोध आहे त्यांनाही भेटणार आहेत आणि सकारात्मक जी लोक बघतायत त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः 12:30 वाजता ते प्रेस कॉन्फरन्स घेण्याची भूमिका देखील करण्याचं काम करतात. दुसऱ्या बाजूला आदरणीय आदित्यजी पण देखील पुण्यामध्ये जे चिपको आंदोलन झालं होतं आणि विशेषतः वेताळ टेकडीच्या बद्दल पण मोठ्या प्रमाणावरती महानगरपालिकेने जे कामकाज चालू केलेलं आहे आणि हे दोन्ही विषय पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. परंतु सचिनजी, एकीकडे नारायण राणे जे आहेत ते स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत आणि निलेश राणे हे सगळे त्या ठिकाणी एकत्रित येत आहेत. गेल्या वेळेला ही सगळी मंडळी जेव्हा एकत्रित आलेली होती त्यावेळेला नारायण राणे यांना अटक करण्यात आल्याचा प्रसंग होता आणि पुन्हा एकदा आता उद्धव ठाकरे तिथे जाणार आहेत, हे सगळे तिथे असणार आहे. त्यामुळे एक वादग्रस्त वातावरण या परिसरात निर्माण होतं. मुळामध्ये शासनामध्ये जे प्रतिनिधी आहेत करतायत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, ते देण्याच्या भूमिकेमध्ये, ते ऐकण्याच्या भूमिकेमध्ये त्यांनी राहायला पाहिजे. दुर्दैवाने ते ऐकण्याच्या भूमिकेमध्ये न राहता स्वतःच आम्ही समर्थनात करण्यासाठी आंदोलन करू किंवा रस्त्यावर उतरू, तर मला असं वाटतं कायदा आणि सुव्यवस्था ही सांभाळण्याची जबाबदारी देखील राज्य सरकारची आहे. आणि उद्योगमंत्र्यांनी कालच सांगितलं की दोन्ही बाजूनी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहायला पाहिजे. तर मग आता पहिली समज म्हणा किंवा पहिली सूचना म्हणा की त्यांनी त्यांच्याच पक्षाचे किंवा मित्रपक्षांच्या लोकांनी करायला पाहिजे. अर्थात ते त्यांचं किती ऐकतील की नाही हाही एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, पण म्हणून कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि म्हणून कुठच्याही प्रकारे तिकडे अनर्थ होता कामा नाही. या दोन्ही बाजूची जबाबदारी आणि आम्ही ती जबाबदारी प्रामाणिक पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच आज तुम्ही पाहिलं असेल की आम्ही सभा घ्यायची आमची इच्छा होती, सभाला परवानगी नाकारलेली आहे आणि म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी या सर्व लोकांना जाऊन भेटून त्यांची बाजू समजून घेणार आणि पक्षाची पण भूमिका जी आहे ती त्या माध्यमातून सांगण्याचं काम करतात. निलेश राणे असं म्हणतायत आणि नितेश राणेंचं असं म्हणणं आहे की मुंबईतून उद्धव ठाकरेंची माणसं ही जिलेटिनच्या कांड्या आणि गुंड घेऊन बारसूला जात आहेत, मला तर आणि आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटते काड्या घालणाऱ्यांनी कांड्याची चर्चा करावी हे दुर्दैवी आहे, त्याच्यामध्ये आम्ही जाऊ इच्छित नाही. आणि एवढीच जर त्यांना माहिती असेल तर पत्रकार परिषदेमध्ये देण्यापेक्षा त्यांनी या गोष्टी NIA द्यायला पाहिजे होतं की हे अशा वस्तू आल्या कुठनं आणि आहे तर त्यांना माहिती कशी मिळाली आणि मिळाली तर मग ते का निवळ प्रेसमध्ये जात आहेत, संबंधित एजन्सीकडे का नाही त्यांनी जाण्याचं काम केलेलं आहे. मला असं वाटते आता लोकांनाही कळून चुकलेलं आहे की अशा प्रकारचे आरोप करायचं आणि काहीतरी एक थरार निर्माण करायचं आणि मीडिया हाईप करून घेऊन पूर्ण लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न जो केवळवाणी प्रयत्न होतोय, मला असं वाटते जनता सुज्ञ आहेत आणि त्यांना माहित आहे की कोण काय बोलतो. आज उद्धव ठाकरे बारसूला जात आहेत, जसं
तर उद्धव ठाकरे आज बारसूच्या रणमैदानावर जाणार आहेत आणि त्याच संदर्भात अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आजचा महत्त्वाचा दिवस, आरोप प्रत्यारोप होत असताना उद्धव ठाकरे कोकणात येत आहेत, प्रकल्पग्रस्तांशी ते संवाद साधणार आहेत। सध्या ग्रामस्थांमध्ये या संदर्भात काय चर्चा आहे? ज्या गिरमादेवी मंदिराच्या परिसरामध्ये उद्धव ठाकरे येणार आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण त्या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर तयारी पूर्ण झालेली आहे। मात्र ही तयारी पूर्ण झाली असली तरी पोलिसांनी एक मोठी आत्ताची अपडेट आहे की पोलिसांनी ही साऊंड सिस्टीम जी आहे ती काढण्याचे आदेश दिलेले आहे। साऊंड सिस्टीम लावू नका अशा प्रकारच्या सूचना या सगळ्या गावकऱ्यांना दिलेल्या आहे। आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं साऊंड सिस्टीम लावू शकत नाही अशा प्रकारच्या सूचना ऑलरेडी आपल्याला दिलेल्या होत्या। मात्र तरी देखील आपण साऊंड सिस्टीम लावत आहे, त्यामुळे ही साऊंड सिस्टीम काढून घ्यावी अशा प्रकारचे आदेश पोलिसांनी दिलेले आहे। आपण ग्रामस्थांशी बोलूया। पोलिसांनी नेमकं काय सांगितलं तुम्हाला? पोलिसांनी सांगितलं की हे साऊंड स्पीकरचं जे काय हे केलंय ना ते बंद करा नाही तर जप्त करू असे म्हणतायत। लावलं तर जप्त करू। पोलिसांकडून पुन्हा काय सूचना देण्यात आल्या नव्याने? हे सिस्टीम चालू केली तर जप्त करू म्हणून। का परवानगी घेतली नव्हती काय नेमकं? काल आमचे ते नेते आहेत ना त्यांनी सांगितलं होतं चालू लावायला सांगितलं होतं, पण अजून ते आलेले नाहीत। ते आल्यानंतर मग चर्चा करतील त्यांच्याशी। आपण बघतोय अशा पद्धतीनं हे साऊंड सिस्टम जे आहे ते आता या ठिकाणून संबंधित ऑपरेटरकडून गुंडाळण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। ग्रामस्थांना पोलिसांनी सूचना दिलेल्या आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं साऊंड सिस्टम जे आहे ते लावलं जाणार नाही। आपण जर मागच्या बाजूला बघितलं तर पोलीस अधिकारी जे आहे ते या ठिकाणी गावामध्ये दाखल झालेले आहे। वरिष्ठ अधिकारी देखील आहे, डीवायएसपी आहेत, पोलीस निरीक्षक आहे, पोलीस उपनिरीक्षक आहेत आणि हे सगळेच अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आता या गावामध्ये दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडनं ज्या प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या या ग्रामस्थांना देण्यात आलेल्या आहे। आपण पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत जयश्री गायकवाड मॅडम आहेत। मॅडम, काय सूचना देण्यात आल्या? नाही, काय सूचना नाहीयेत, बंदोबस्त लावतोय आम्ही। साऊंड सिस्टीमच्या बाबत आपण काय सूचना नाही, दिली? स्पीकर परवानगी देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे लावता नाही येणार। ठीक आहे। आपण बघतोय या होत्या जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक आहेत या विभागाच्या आणि त्यांनीच या प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहे की साऊंड सिस्टीम लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली नाही, त्यामुळे या ठिकाणी साऊंड सिस्टीम लावता येणार नाही अशा सूचना दिलेल्या आहे। अधिकारी आता या ठिकाणी आलेले आहे आणि सुरुवात जी आहे ती आता अशा प्रकारे सुरू झालेली आहे की उद्धव ठाकरे यांना येण्याच्या पूर्वीच पोलिसांकडनं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात। हा संपूर्ण मार्ग जो आहे तो उद्धव ठाकरेंना येण्यासाठी पोलिसांकडनं मोकळा करण्यात आलेला। या परिसरामध्ये कुठलीही वाहनं लावण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहे। तर दोन्ही गटाकडनं या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले जात आहे। इकडे प्रतिमोर्चा, मोर्चा प्रतिमोर्चा अशा प्रकारची परिस्थिती राजापूर आणि या परिसरामध्ये आहे, त्यामुळे पोलिसांकडनं प्रचंड काळजी जी आहे ती या परिसरामध्ये घेतली जाते। साधारणतः एक 100 मीटरच्या अंतरावरती ज्या रस्त्याने उद्धव ठाकरे येणार आहेत त्याच्या 100 मीटर अंतरावरती या ठिकाणी अशा प्रकारे 2-2 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे। गावामध्ये देखील पोलिसांकडनं माहिती घेतली जाते कोणत्या घरामध्ये कोण नेमकं राहत आहे आणि या ठिकाणी लावण्यात आलेले इतर बाहेरची जी वाहनं आहे ती देखील आता हटवण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय। कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा होणार नाही अशा प्रकारची खबरदारी पोलिसांकडनं घेतली झाली आहे। हा संपूर्ण रस्ता जो आहे त्याच मार्गावरून उद्धव ठाकरे येणार आहे। समोर 1 किलोमीटर अंतरावरती सगळी वाहनं जी आहेत ती थांबवली जातील आणि केवळ उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत 3 वाहनं अशी एकूण 4 ते 5 वाहनं ही आतमध्ये सोडली जातील। साधारण 1 किलोमीटर हे अंतर मुख्य रस्त्यापासून आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना आतमध्ये सोडलं जाईल। एकूण अशी सगळी परिस्थिती आहे। मात्र आता या ठिकाणी या स्थानिकांना साऊंड सिस्टीम लावण्यापासून पोलिसांनी रोखलेलं आहे, त्यामुळे आता नेमकं पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। आजच्या दिवसात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत